झाकली मुठ सव्वा कोटीची, शब्द नाही पण नजर बोलती. शांत आहे पण विसरू नको, विजाचं वादळ मुठीत ठेवली. गप्प बसलो म्हणजे घाबरलो नाही, वेळेपर्यंत वारा पण हलला नाही. ताकात माझी नजरे आड आहे, ती उघडली किरणांगण फाटत जिथे. गाव गप्प पण भिंतीवर कान आहेत, पावलांच्या आवाजात इतिहास दडलेत. ओळखण सोपं नाही मला, मी वादळाच्या आधीच सामर्थ्य आहे. मुठीतला दिवा अंधार फोडतो, मी बोलत नाही पण जगाला वळवतो. मी झाकलेलं सोनं आहे, जवळ ठेवलं तर वर, दूर केला तर धोका. शब्द कमी पण घाव खोल, दिसतो साधा पण डोकं गोल. तुला वाटेल हसू येईल पण शेवटी नाव माझंच घेतलं जात रडताना. झाकली मुठ सव्वा कोटीची, सावर हाकान वेळ माझीच आहे. एकच वाक्य लक्षात ठेव, शांत माणसाचा सर्वात मोठा स्फोट असतो. चला आता पुजाऱ्याच्या घरी गेलं पाहिजे. ऐकलं का? पण पुजाऱ्याच्या घरी जाऊन येतो मी. हे राम्या राम्या, ते मारुती भाऊची फणफाळी तेवढी मारून ये आणि लवकर जा. पुजारी, हो पुजारी. हो आलो आलो. हो आहे का घरी? हो आहे आहे आलो. नमस्कार. सरपंचाची स्वारी चक्क आमच्याकडे. वा 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 वा. अरे असे बाहेर का उभे? या 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 आत या. बसा. बोला, काय काम काढलं? आपले नेते निवडून आले तेव्हा आपल्या भैरवनाथाला नवस केला होता की मी निवडून येऊ दे म्हणून. वा 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 वा, छानच की. आपला भैरवनाथ त्यांच्या नवसाला पावला.
ते लवकरच नवस फेडण्यासाठी येणार आहेत. अहो पण सरपंच साहेब, आपल्या मंदिराची पडझड बरीच झाली आहे. काम केलं पाहिजे. करू की जीर्णोद्धार करू, रंगरंगोटी करू, सगळं करू. अहो पैशाचं काय करायचं? वर्गणीला तर गाव वाईट टाकलाय. मला नाही वाटत की पैसे कोण देईल म्हणून. तुमचं म्हणणं बरोबर आहे. त्यावरती माझ्याकडे तोडगा आहे. अहो सांगा की काय तोडगा आहे? हे बघा पुजारी बुवा, मंदिराचा खर्च आपण दोघं करू. अहो पण घाबरू नका पुजारी. पुढारी नवस फेडताना भरघोस वर्गणी देईल. आपला खर्च काढून घेऊ. राहिलेल्या गावच्या विकासासाठी खर्च करू. आयडिया चांगली आहे, पण घाबरू नका, मी आहे ना. तसा बी आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढच्या आठवड्यात पुढारी येणार आहेत. हे बघा सरपंच साहेब, माझी परिस्थिती नसतानाही आपल्या ग्रामदेवतेसाठी मी तयार आहे. पुजारी बुवा, कोण कुठला हा नेता आणि आपला देव त्याला पावतोय आणि आपल्याला असं वाऱ्यावर सोडल. तुम्ही बिनधास्त राहा, काही सुद्धा काळजी करू नका. चला चला, लागूय का मला? तुझं नाव लाले कोणी ठेवलं रे? पुणे म्हणजे मजा आहे ना. अरे मी लहान होतो का नाही तेव्हा लाल लाल गाजरागत होतो, म्हणून माझ्या आईनं माझं नाव लाले ठेवलंय. बर, आता तू काळा दिसतोय, मग तुला काळे म्हटलं तर चालेल का? ओ भाड्या, आज भाड्या. अरे 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 लाला, अर्वाच असं बोलू नये. मंदिर आहे मंदिर. ए लाले भाल्या, तिकडे रे. लाला, शिखरावरती जा आणि तो झेंडा बदलून ये. अरे बघतोयस काय, सरसरवर जायचं, झेंडा लावायचा आणि खाली यायचं. आपण त्याला काय होतंय? घ्यायच्या ना जावर. नाही नाही. अहो मी एकदा वर असं शिखरावर गेलतो, मला खाली उतरा येत नव्हतं. वर गेल्यानंतर आहे ना माझं डोळं कसं गरा 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 फिरत होतं. मी घाबरलो होतो. असा शिखरावरती ना मिट्टी मारून बसलो. अहो मला खाली उतरा येत नव्हतं तर. अरे मग उतरलाच कसा? मग मी काय केलं माहितीये का? काय केलं? पळत पळत घरी गेलो, शिडी आणली, लावली आणि तिच्यावरनं उतरलो. अरे पण तू शिडी आणलीच कशी? अरे पळत पळत घरी गेलो, शिडी आणली, शिडी लावली, शिडीवरनं उतरलो. अरे उतरलाच कसा? अहो शिडीवरनं उतरलो मी. अरे लाल्या, तू तर वर चढला, तिथंच अडकून पडला. हो, मी तिथं गट्ट मिट्टी मारून बसलो होतो. अरे मग तू उतरला कसा? कसा म्हणजे? पळत पळत घरी गेलो, शिडी आणली, शिडी लावली आणि शिडीवरनं उतरलो. अरे पण तू वरनी उतरला कसा? अहो किती वेळा सांगू, आम्ही शिडीवरनं उतरलो. अहो पुजारी, त्याचा झालाच फ्रुटीला याड लागला आपल्याला. कुठं येते आता? चला, त्यांच्या नका नाती लागू. बरं चला चला. बघा सरपंच साहेब, मंदिराचा जीर्णोद्धार केलाय, रंगरंगोटी केली, सजावट पण केली. जवळजवळ 5 लाख रुपयाचा खर्च आलाय. पुढारी देतील ना? अहो पुजारी, घाबरू नका, मी आहे ना तुम्हाला. बर बर, फोन करा. पुढारी कुठं आलेत ते बघा. हो हो. जाधव, हां बोला साहेब. सरपंचांना सांगा आम्हाला थांबायला वगैरे अजिबात वेळ नाही. देवाचं दर्शन घेऊन आम्ही लगेच निघणार आहोत. सत्कार समारंभ वगैरे नंतर पाहूया. हो मी तसं सांगितलं आहे, पण साहेब बोला, काय म्हणता? आपण नवस फेडण्यासाठी काहीच आणलं नाही. मी फक्त निवडून येऊ दे एवढेच बोललो होतो. काय वाहीन वगैरे असं काहीच बोललो नव्हतो. पण दर्शन तर घ्यावंच लागेल ना. होय होय साहेब. आपल्याला लगेच दिल्लीला निघायचं आहे, त्यामुळे थोडीशी गडबड करा. हो हो साहेब. सरपंच साहेबांचा फोन आहे. बोला सरपंच साहेब. आम्ही गावाबाहेरच आहोत. 2च मिनिटात मंदिरात पोहोचत आहोत. नको नको, चहा पाणी सुद्धा नको.
आम्ही देवाचे दर्शन घेऊन लगेच निघणार आहोत. मंत्रिपट भेटले की मोठी सभाच घेऊ. अहो समजून घ्या, साहेबांची धावपळ आहे. जाधव चला. कुठं गाणीत बांधणार गाणीत कुठं काय सरपंच, तुम्हाला सांगितलं होतं कोणाला सांगू नका, तरी पण एवढे गावकरी कसे जमले? अहो गावात ही कुठं काय वाचतंय कुठं काय शिजतंय, अहो लगेच समजते ह्यांना. थांबा थांबा, तुम्ही इथेच थांबा. अरे लक्ष्या, तू तर म्हणून तो आमदार साहेबांचा खास आहेस, उजवा हात आहेस. त्यांनी तर तुझ्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही. कसं काय र? अरे विषय कसा आहे, निवडणुकी असल्या की ते आपल्याच काळजात घुसतात आणि निवडून आले की आपल्याच काळजात पडतात. तेव्हा कसा येऊ हातापाया पडत होता आणि आता आपल्या तोंडाकडे बी बघा ना. होय असा दे रे, त्याला आपल्या सरपंचाचा हिस्सा कुठं माहिती आहे. लोकांचे पुढारी असाल तर ते देवाचा पुजारी आहे. बघू गावकऱ्यांनो, आत्ताच आपल्या मतदारसंघातून निवडून आलेले आपले लाडके आमदार साहेब आपल्या ग्रामदेवतेला केलेलं नवस फेडून गेले. आपले जागृत ग्रामदैवत त्यांना पावले. त्यांची खूप मोठी श्रद्धा आपल्या गावावर
ते आपल्या देवावर आहे. आपल्या देवाच्या आशीर्वादाने लवकरच त्यांना लाल दिव्याची गाडी मिळणार आहे. आपल्या गावकऱ्यांचे प्रेम आणि आपल्या देवाचे कृपा आशीर्वाद यातून उत्तर होण्यासाठी त्यांनी आपल्या ग्रामदेवतेला अनमोल अशी भेटवस्तू दिली आहे आणि त्याची किंमतच करता येणार नाही. बघू काय मोठी त्या अहो दाखवा की पुजारी. नाही दाखवता येणार. जेव्हा जास्त बोली लावली जाईल तेव्हाच दाखवली जाईल. म्हणजे निलाव करायचा की काय? होय, निलावच करायचा आहे. मग मी पर्यंत बोलतो की 100 रुपये. ओ गजा भाव, अहो आपल्या साक्षात आमदारांनी भेटवस्तू दिलेली फक्त 100 रुपये. भाल्या अरे वस्तूची चांदीची असेल. मला पण तसंच वाटतं बरं का. बोला बोला. 5000. 10,000 15,000 आता आल्या चांदीची नसेल, मला वाटतं सोन्याची असेल. असेल ना का तू बोल की. 20,000. 25,000 30,000. 30,000 10 रुपये. ए लाल्या, अरे 10 रुपयाने कुठं वाढवायला लागलायस? 10,000 वाढव. 50,000. गावकऱ्यांनो बोला बोला, बोली लावा, बोला बोला. बोला सरपंच साहेब. हा काय साहेब, आपण देवाच्या चरण्या नवस फेडताना काय अर्पण केले होते? त्याच्या पुजाराने लिलाव चालू केला आहे. लिलाव? आणि माझ्या वस्तूचा? पण मी तर देवाला फक्त 101 रुपये ठेवले होते. साहेबांशी बोलायचं आहे. थांबा देतो. बोला सरपंच साहेब. अहो पण थांबवा ते. मीडिया कशाला? थांबा. ही मूठ पुजाऱ्यांना उघडू देऊ नका. कितीही बोली लागली तरी आम्ही द्यायला तयार आहोत. हो आलोच लगेच. जाधव गाडी माघारी फिरवा. सगळी गडबड झाली. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपली चितू होईल. उद्या दिल्लीत तोंड दाखवायला सुद्धा आपल्याला जागा राहणार नाही. मंत्रिपदाचा आपला पत्ताही कट होईल. चला जाधव गाडी माघारी फिरवा. बोला, वाढवा बोला तुम्ही. 60,000 70,000 भाल्या मोती पाचू मांडका असत्याल. ते काय असतं? अरे ती लय भाग असते. हो काका बोला. 1,00,000 रुपये 2,00,000 3,00,000 आल्या. मला तर वाटतं मोठा हिराच असेल. असेल लोक आपलं सगळं जर विकलं ना तर त्याची किंमत होणार नाही. 25,00,000 50,00,000 बोला वाढवा तुम्ही, वाढवा बोली वाढवा. बोला. 1 कोटी. पुजारी उघडा ती मूठ. थांबा. 1.25 कोटी. पुजारी ती मूठ उघडू नका. जाधव त्यांना चेक द्या. हो साहेब. पुढारी साहेब, तालुका जिल्हा खेळवणं लई सोपं असतं. गावगुंड्यासाठी हितल्याच मातीत तयार व्हावं लागतं. गावकरी झाकली मूठ